नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या निवृत्तीवरनं संजय राऊतांनी टीका केली आहे। सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी 75 वर्षांचे होत आहेत, त्यांची दाढी पिकली आहे, डोक्यावरचे केस उडालेत असं राऊत म्हणाले। तर मोदींना आता आरएसएस कडनं निवृत्त व्हावं लागेल असा टोला राऊतांनी लगावला। तर हा विषय त्यांच्या घरचा निर्णय आहे, त्यांनी अद्याप राष्ट्रीय अध्यक्षही निवडला नाही असं पटोले म्हणाले। ये इशारा जो है वो डायरेक्टली हिंदुस्तान के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की तरफ। कुछ महीने पहले मोदी जी संघ मुख्यालय में गए थे और सरसंघ चालक से उनकी चर्चा हुई। उस चर्चा में भी यही बात निकली है कि सितंबर में प्रधानमंत्री जी को 75 साल हो रहे, जो नियम बना है वो नियम सबके लिए समान है, चाहे अडवाणी जी हो, चाहे मुरली मनोहर जोशी जी हो, चाहे और कोई हो, चाहे अमित शाह जी हो या चाहे मिस्टर हमारे मोदी जी हो। मोदी ने सब कुछ भोग लिया ना, पूरा जगह भ्रमण किया, हाँ, स्पेशल फ्लाइट में घूमे, देश की सत्ता का सुख लिया, हाँ, सब कुछ ले लिया। अब राष्ट्रहित के लिए उनको निवृत्ति, रिटायरमेंट लेनी चाहिए। बघा, भाजप आणि आरएसएस मध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे आपण पाहतोच आहे की राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अजून नेमले जात नाही। तो गोंधळ आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे। आपल्या मराठी भाषेतला शब्द आहे गोंधळ, म्हणून मी त्यांच्या पार्टीत गोंधळ चाललेला आहे मी म्हणणार नाही, पण ते चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यात काय चाललं काय नाही ते त्यांच्या घरातला प्रश्न आहे, त्याच्यावर मी काही फार प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही।